गाईज, वेलकम टू मम्मीच्या व्लॉगमध्ये. ॲक्च्युली मी आईसाठी एक छोटा सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि तिला ते माहिती नाही आहे. आणि तिला मी सांगितलं की तू व्लॉग स्टार्ट कर, कारण की मला तुम्हाला पण दाखवायचं आहे. सो व्लॉगची सुरुवात मी करते, पण नेक्स्ट जे पण काय होईल तिला मी असंच बोलले की तू रॅन्डम व्लॉग शूट कर, बिकॉज ती करते. सो लेट्स सी काय होतं आहे. अँड येस, स्टे ट्यून. बाय बाय. नाही, लेकीने काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे आणि तिने तयार होऊन आम्हाला एका शॉपमध्ये बोलवले. तिलाही दुपारी कामावर जायचे, मिस्टरांनाही जायचे. छोटी लेक आत्ताच क्लासवरून आली आहे, तर तिलाही तयार व्हायचे. खरं तर 12लाच आम्हाला जायचं होतं, पण ही क्लासला गेल्यामुळे थोडंसं लेट झाले. तर काय सरप्राईज आहे मलाही माहीत नाही, आपण तिथे गेल्यावर पाहणारच आहोत. तर आजचा व्लॉग आपण एन्जॉय करूया आणि भेटूया आपण पुढे. आलोय आणि असे बघा लगेच वाद चालू इकडे. हे बघा, मी 2 मिनिटात रेडी आहे. 2 मिनिटात खरंच ती रेडी झाली आहे, कारण दीदीला घाबरते ती. बरोबर ना? नाही घाबरत. ओके, तर आता मला इथून घनसोलीला बोलवले. 10 मिनिटं लागेल ना आपल्याला? 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटात आमचं ट्रॅव्हलिंग होईल. पाहूया आता तिकडे गेल्यावर काय आहे ते. घातले आम्ही दोघांनी आज मस्त. पण आमच्या एक तिसरं मध्येच धूड पडते. दीदी आणि मी मॅचिंग घातले गाईज, ब्ल्यू ब्ल्यू. आणि पप्पा आणि मम्मीने रेड 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 रेड. हे बघा किती सुंदर कबूतर आहे. कबुतरांची इथे शाळा भरलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही किती कबूतर येते. 4-5 मिनिटात पोहोचू. खरं तर अगदी पटकन आलो. ट्रॅफिक वगैरे पण नाही, आज संडे आहे त्यामुळे सगळं खाली आहे. इकडून टर्न मारलाय आम्ही. आणि तिथे गुफा येणारी गुफा. हा सिद्धी म्हणते इकडून गुफा येणार आहे. सिद्धीला माहिती बघा इकडून गुफा येणार आहे म्हणून. हा म्हणजे सिद्धीच्या याच्यामध्ये ही गुफा आहे. असं दोन्ही साईडनी छान घनदाट झाडी आहे. काय सुंदर वाटतंय ना असं क्लायमेट. खरंच एक झाडं अशी सकून देऊन जातात. आणि इथे एक स्टॅच्यू आहे, पाहू शकता तुम्ही. तो शांत राहा असं सांगतोय आपल्याला. कीप सायलेंट. आम्ही आता पोहोचलो होतो जागेवरती, पण थोडा वेळ होता म्हणून आम्ही गाडीतच थांबलो. मग आम्ही एक रील बनवलं. हो ऐका ना जरा, मी काय म्हणत होते, आपली बाजूवाली ना तिने कामवाली ठेवली 15,000 रुपये महिन्यानी. तर मी काय विचार करत होते, हा विचारही करू नको की तिने 15,000 का 20,000 देऊ दे, तुला तिथे कामाला जायचं नाही. आपल्याला पगार ठीक आहे, तुला काही कमी पडतंय का? मग आम्ही गाडी पार्किंग केली. आम्ही ते जागेवर पोहोचलोय. सो आता दीदी येईल आम्हाला घ्यायला, मग आम्ही जाऊ आमच्या फायनल लोकेशनवर. बघा ते आमच्या समोरच होतं दुकान, तर आम्हाला गाडी इकडे आली की समोरच होतं दुकान, पण आम्हाला समजलंच नाही. खरं तर हे सरप्राईज तिने माझ्यासाठी ठेवलं होतं, पण आम्ही वेगळंच इमॅजिन करत होतो. आम्हाला वाटलं की तिने काहीतरी घेतलं आहे आणि ती आम्हाला सरप्राईज देते, कारण तिला नेहमी असं सरप्राईज द्यायची सवय आहे. त्यामुळे थोडंसं आम्ही कन्फ्यूज होतं, पण खरं तर तिला मला सरप्राईज द्यायचं होतं. आणि खरंच तिने खूप गोड सरप्राईज दिले मला आणि खूप छान वाटले मला ते. मलासुद्धा खूप उत्सुकता लागली आहे. आणि तुम्ही पहा काय सरप्राईज दिले माझ्या लेकीने.
वाव, खरंच खूप खूप म्हणजे खूपच सुंदर सरप्राईज होतं माझ्यासाठी. आणि मी खरं तर फर्स्ट टाईम हे सगळं अनुभवत होते आणि यातून मला खरंच खूप आनंद झाला होता. कारण आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करते आणि आपले मुलं जेव्हा आपल्यासाठी असं काहीतरी करतात त्याचा आनंद खरंच खूप पटीने असतो. आणि हे सरप्राईज तिने मला का दिलं होतं ते पाहूया. तर इथे 2 केक तिने मांडलेले, एक खरं तर इंस्टाग्रामचे फॉलोअर्ससाठी आणि एक यूट्यूबचं फॉलोअर्ससाठी. तर हा 20Kचा केक इंस्टाग्रामचे माझे जे फॉलोअर्स झालेत त्यासाठी तिने हे सेलिब्रेशन ठेवलं होतं. आणि दुसरा म्हणजे 10K यूट्यूबचे सबस्क्राईब झालेत आज माझे. आणि ही खरंच तर माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. यासाठी खरंच मी खूप मेहनत घेतलेली आहे आणि रोज त्यासाठी मी खूप खूप वेळ दिलेला आहे. आणि याचा आनंद जसा मला होता तसंच माझ्या फॅमिलीलाही होता. याचे मला अजून जास्त म्हणजे प्राऊड फील झालं खरं तर, की चला म्हणजे मी घेतलेल्या मेहनतीचं आज काहीतरी चीज झालं आहे असं वाटलं मला. हे सगळं करत असताना आपली फॅमिली, आपला पार्टनर आपल्यासोबत असतो तेव्हा आपल्याला जगाची भीती नसते. आपण जेव्हा चांगलं काम करतो, जेव्हा मेहनत करतो तेव्हा त्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं. याचंच हे मला बक्षीस आहे. फरदीनने सुद्धा खूप हेल्प केली होती. फरदीन खरंच खूप खूप थँक्स. खरंच मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण तुमचा सपोर्ट तेवढाच महत्त्वाचा होता. तुमचं प्रेम आणि तुम्ही दिलेला माझ्यासाठी वेळ माझ्यासाठी नेहमी मौल्यवान राहील.
असाच सपोर्ट मला नेहमी करत जा. मी माझे प्रयत्न तर कायम ठेवणारच आहे, पण तेवढाच महत्त्वाचा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी आहे. आणि आज 10K फॉलोअर्स झालेत, लवकरच ते 20K होतील अशी आशा मी ठेवते. माझी स्वप्न ही पूर्ण होतील आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप सपोर्टची गरज आहे आणि तो तुम्ही देताय आणि देत राहा. तर हे असं सुंदर लेकीचं सरप्राईज होतं मला. पाठीमागे एवढे सगळे केक कापलेत आम्ही आणि खायला आमचं एकत्र आणून घरामध्ये. रितू खरंच खूप खूप थँक्स, खूप छान वाटलं. स्टेशन झाले आणि आता साहेबांना जायचंय कामावरती आणि आता आम्ही निघाले घराकडे. केक 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 बाय बाय.